ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता सायलीने मधुभाऊंच्या वचनाखातर अर्जुनकडे पाठ फिरवून आता ती जायला निघालेली आहे. ज्या वेळेला सायली निघालेली आहे, अर्जुनला काहीच कळत नाही की या सगळ्यामध्ये आता आपल्याला सायलीसाठी काय योग्य काय अयोग्य, सायली का सोडून चाललेली आहे. आणि आता अर्जुन हतबल होतो आणि अर्जुनला खूप वाईट वाटतं. त्याच वेळेला इकडे कुसुम सायलीकडे पाहत असते. सायली सायली मधुभाऊंच्या वचनामुळे तू अशी वागती आहेस ना. मधुभाऊंनी तुला अर्जुनचं तोंड सुद्धा पाहण्यासाठी नकार दिलाय ना. मला सगळी गोष्ट माहिती आहे. आता कुसुम विचार करते, काहीही झालं तरी मला अर्जुनला ही गोष्ट सांगायलाच पाहिजे की सायली असं का वागती आहे. असा विचार करत आता कुसुम गाडीमध्ये बसलेली असते. तोपर्यंत इकडे आता सायलीची ओढणी अर्जुनच्या दिशेने येते आणि अर्जुन ती ओढणी पकडतो. आणि आता अर्जुन विचार करतो, काहीही झालं तरी सुद्धा मी सायलींना भेटणार आणि मी सायलींना परत आता पनवेलला आणणार. त्यासाठी मला कोल्हापूरला जायला लागलं तरी बेहत्तर. आणि चैतन्य म्हणतो, अर्जुन तू आता अजिबात हे हरायचं नाहीस. हिम्मत न हरता तू या सगळ्यामध्ये आता सायलीला आणण्यासाठी जा. असं म्हटल्यावरती अर्जुन आता मनाशी ठाम निश्चय करतो आणि मग चैतन्य आणि अर्जुन हे दोघंही जण सायलीला भेटण्यासाठी कोल्हापूरला जायला निघतात. तोपर्यंत इकडे संगीताकडे आता सायली आणि कुसुम यायला निघालेले असतात कोल्हापूरला. त्यावेळेला संगीता कलाला सांगते, हे बघ कले, तिकडे ना मधुभाऊ आपले काका माहिती आहेत ना तुला, म्हणजे तुझ्या बाबांचे मामे भाऊ, तुझे काका तुला आठवतात का? त्यांची मुलगी सायली आपल्याकडे येत आहे. यावरती मला तिकडे जावं लागेल. असं आता इकडे म्हणजे आता संगीता सांगायला लागते की मला घरी जावं लागेल. त्यावरती आता इकडे कला सांगते, पण तिलाच इकडे बोलव ना. संगीता म्हणते, नको अगं, तुझ्या घरी उगाच तिला बोलवायचं म्हणजे या सगळ्यामध्ये उगाच काहीतरी नको. सरोज मॅडमना आवडलं तर बरं, मी इकडे आले ती आले, परत तिला आणलं म्हटल्यावरती उगाचच त्यांची चिडचिड व्हायची आणि त्या या सगळ्यामध्ये उगाचच आपल्याला काहीतरी बोलायच्या. त्यामुळे मला असं वाटतंय की आपण त्यांना इकडे नको, मी जाते तिकडे. असं म्हणत संगीता कलाचा निरोप घेते आणि आता इकडे दोघींना वेलकम करण्यासाठी घरी येते. तोपर्यंत आता इकडे सायली आता संगीताच्या घरी आलेली असते. सायली संगीताकडे येते आणि आता संगीता सांगते, मधुभाऊंनी मला सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी सायलीवरती लक्ष ठेवा. असं काय झालंय बाळा? म्हणजे आता मधुभाऊंनी हे असं का म्हटलंय? असं म्हटल्यावरती सायली थोडीशी गडबडते. मग कुसुम आता सगळा घडलेला प्रकार सांगायला लागते. कुसुम सांगायला लागते की सायलीचं लग्न हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज जरी असलं तरी सुद्धा आता सायलीचं आणि अर्जुनचं एकमेकांवरती नितांत प्रेम आहे. पण मधुभाऊंना ही सगळी फसवणूकच वाटत आहे. मधुभाऊंना वाटतंय की या गोष्टीमध्ये त्यांची फसवणूक झाले आणि सायलीचे घरचे सुद्धा सायलीला खूप काही बोलले. यावरती संगीता म्हणते, कसं असतं ना, श्रीमंताच्या घरच्या जरा गोष्टीच सगळ्या वेगळ्या. श्रीमंताच्या घरामध्ये सगळंच वेगळं असतं. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मी तुझ्या बाजूने उभी आहे. कुसुम म्हणते, खरंच? सायली सांगते, खरंच संगीता काकी तुम्ही माझ्या बाजूने आहात? संगीता म्हणते, हो, तू काळजी करू नकोस आणि तू या सगळ्यामध्ये ठाम उभी राहा. माझ्या कलेचं लग्न सुद्धा अशाच पद्धतीने मोडकळीला आलं होतं, म्हणूनच मी तिकडे गेले होते माझ्या कलेचं लग्न आता टिकवण्यासाठी. त्यामुळे मी तुझं सुद्धा लग्न टिकवणार बाळा, तू काळजी करू नको. कुसुम तू एक काम कर, तू अर्जुनला फोन करून सांग की सायली इकडे इकडे आलेली आहे. यावरती आता इकडे सायली म्हणाला की नको संगीता काकी, जर का हे सगळं मधुभाऊंना कळलं, मधुभाऊ तुमच्यावरती सुद्धा चिडतील. मधुभाऊंनी मला वचन दिलेलं आहे, मला वचन दिलंय आणि या सगळ्यामध्ये मला वचन देऊन आता मधुभाऊंनी सांगितलेलं आहे की तू कुठेही अर्जुनला भेटायचं नाही. तो दिसला तरी सुद्धा तोंड फिरवायचं, असं मला मधुभाऊंनी सांगितल्यामुळे या सगळ्यामध्ये मी नाही बोलू शकत काही. यावरती कुसुम म्हणते, तुला मधुभाऊंनी वचन दिले ना, आम्हाला तर नाही ना. त्यामुळे संगीता काकी आणि मी काहीही करू शकतो, तू या सगळ्यामध्ये पडू नको. संगीता काकी, मी फोन करून अर्जुनला कळवते आणि त्याला हे सुद्धा सांगते की आज सकाळी तो आला होता एस टी स्टँडवरती. तो ज्या वेळेला एस टी स्टँडवरती आला होता त्याच वेळेला आता हिने त्याच्याकडे न बघता पाठ फिरवली आणि आता निघून आली. त्यामुळे मला असं वाटतंय
की आम्ही ना एकदा अर्जुनची म्हणजे मी अर्जुनला एकदा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करते आहे. असं म्हटल्यावरती संगीता म्हणते, "तू ताबडतोब अर्जुनला कॉल कर." सायलीला जरा धक्काच बसतो, पण आता इकडे सायलीचं कुणी काही ऐकत नाही. काहीही झालं तरी अर्जुन आणि सायलीला एकत्र आणण्याचा संगीता आणि कुसुम या दोघींनी निश्चय केलेला असतो. कुसुम अर्जुनला फोन करते आणि अर्जुनला ती सांगायला लागते, ज्यावेळेला सकाळी तुम्ही तिकडे आला होतात काल, त्यावेळेला सायलीने तुम्हाला न बघण्याचं कारण म्हणजे या सगळ्यामध्ये मधुभाऊंनी तिला या सगळ्यामध्ये आता तुम्हाला न भेटण्याचं वचन द्यायला सांगितलेलं, किंवा तुम्हाला ती भेटू शकत नाही असं तिच्याकडून वचन घेतलं होतं. तुम्ही जर का समोर आलात तर मान फिरवायची हे पण वचन घेतलं होतं. मधुभाऊंनी तर तिचं मंगळसूत्र सुद्धा आता काढून टाकलं होतं. असं म्हटल्यावरती अर्जुन कुसुमला सांगतो, तुम्ही कोल्हापूरला आहात ना, मी तिकडे यायला निघालेलो आहे, चैतन्य आणि मी. यावरती कुसुम म्हणते, मी तेच तुम्हाला सांगायला फोन केलाय, जे काही आहे ते मिटून सगळं बसून बोला, कारण काही झालं तरी तुम्ही नवरा बायको आहोत. मधुभाऊंनी जरी वचन दिलं असलं तरी ते सायलीसाठी, तुमच्यासाठी ते वचन लागू होत नाही. आता तडक अर्जुन बाहेर पडतो आणि तो चैतन्यला कॉल करतो. चैतन्यला कॉल करून अर्जुन सांगतो, चैतन्य, आपल्याला ताबडतोब कोल्हापूरला निघायला पाहिजे. कोल्हापूरच्या दिनकर खरे, संगीता दिनकर खरे यांच्या घरी सायलीला पाठवलेलं आहे. दिनकर खरे हे मधुभाऊंचे सख्खे मामे भाऊ आहेत. त्यामुळे आपल्याला तिकडे जायला पाहिजे. संगीता काकी आपली मदत करायला तयार आहेत. असं म्हटल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये चैतन्य आणि अर्जुन दोघं जण तिकडे जाण्यासाठी निघतात. तोपर्यंत इकडे आता अर्जुन सकाळी सकाळी कोर्टाचा काळा कोट घालून निघाल्यावरती संगीत आता इकडे त्याला विचारायला लागते, कल्पना, अर्जुन सकाळी सकाळी कोर्टात निघालास का? यावरती अर्जुन सांगायला लागतो, हो, आज कोर्टामध्ये माझी केस आहे, पण इथल्या कोर्टात नाही. माझी केस आहे बाहेरच्या एका कोर्टामध्ये. म्हणजे आता त्या क्लायंटच्या संदर्भात तिकडे मला जाऊन भेटायचं आहे. त्यासाठी मी तिकडे चाललोय. मला कदाचित काही दिवस पण लागतील. असं म्हणत अर्जुन आता तिकडून आपली बॅग घेतो आणि तडक जायला लागतो, जेणेकरून कुणालाही कळू नये की अर्जुन हा आता कोल्हापूरला निघालेला आहे. मग चैतन्यला घेऊन अर्जुन दोघं जण कोर्टात जातात असं सांगून कोल्हापूरला निघतात. कोल्हापूरला निघाल्यावरती अर्जुन आणि चैतन्य तडक आता निघतात, ते म्हणजे संगीता दिनकर खरे यांच्या घरी. संगीता दिनकर खरे यांच्या घरी जात असतानाच ऑलरेडी अर्जुनने कुसुमला फोन केलेला असतो. कुसुमला फोन केल्यावरती अर्जुनने तिला सायलीला ज्या ठिकाणी आणायला सांगितलेलं असतं त्या ठिकाणी बरोबर कुसुम सायलीला घेऊन येते. सायलीला घेऊन कुसुम आल्यावरती मग आता अर्जुन चिडतो आणि सायलीला आणि कुसुमला कारमध्ये बसायला सांगतो. हो नाही करता करता सायली पण आता कारमध्ये बसते आणि मग आता इकडे कुसुम सांगायला लागते, मधुभाऊंनी हिला वेडीला वचनामध्ये अडकवलेलं आहे. मधुभाऊंनी या सगळ्यामध्ये तिला आता सांगितलेलं आहे की जर का अर्जुनचं तोंड बघितलंस तर माझं मेलेलं तोंड बघशील. त्यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मधुभाऊंचं वचन तुम्ही पाळा, पण जर तुम्ही माझ्याशी बोलला नाहीत तर तुम्ही माझं मेलेलं तोंड बघाल, हे सुद्धा तितकंच खरं आहे. सायली म्हणते, सर काय बोलताय तुम्ही? मला असं वचनामध्ये अडकवू नका. तिकडे मधुभाऊंनी मला वचनात अडकवलंय, इकडे तुम्ही मला वचनात अडकवू नका प्लीज. प्लीज या सगळ्यामध्ये वचन सुटलं म्हणा. मला ना तुमची खूप काळजी वाटते. अर्जुन म्हणतो, ते काहीही असलं तरी सुद्धा तुम्ही आधी तुमच्या मनात जी गोष्ट आहे ती सांगत नाही, तोपर्यंत मी आता ही गाडी थांबवणार पण नाही. आणि जर तुम्हाला माझ्याशी बोलायचं नसेल तर आता मी माझं तोंड तुम्हाला पुन्हा दाखवणार नाही आणि आता परत तुमच्या समोर पण येणार नाही. जे काही आहे ते सामंजस्याने सोडवूया. आता अर्जुन चिडलेला असतो, म्हणजे अर्जुनने चिडण्याचा आव आणलेला असतो. सायली आता गडबडते. त्यावरती अर्जुन म्हणतो, लवकर बोला, तुमच्या मनात काय आहे हे मला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आता मी थांबणार नाहीये. ठीक आहे, मी तुम्हाला उतरवतो आणि गाडी घेऊन जातो. आता सायली मान खाली घालते आणि अर्जुन सर, माझं सुद्धा तुमच्यावरती तितकंच प्रेम आहे असं आता सायली सांगायला लागते. मधुभाऊंनी दिलेल्या वचनामुळे मी तुमच्या समोर येऊ शकत नाहीये आणि मी तुमच्या सोबत सुद्धा येऊ शकत नाही. अर्जुन म्हणतो, बाद झालं, आता वचन आणि बिचन मी काही मानत नाहीये. नवरा बायकोच्या मध्ये आणणारं कोणतंही वचन आता मी कोणत्याही प्रकारे पाळणार नाही आणि या सगळ्यामध्ये मी तुम्हाला आता इकडे तलक पनवेलला घेऊन चाललोय. कोणतीही शक्ती मला अडवू शकत नाही, कारण मी तुमचा नवरा आहे.
आणि काहीही झालं तरी मधुभाऊ असो दुसरं कुणी असो कुणीही आपल्याला अडवत नाही, अडवू शकत नाही. कायद्याने त्यांना तसा अधिकार दिलेला नाहीये. त्यामुळे आता तुम्ही माझ्यासोबत मी जिथे सांगेन तिथे यायचं असं म्हणत सायली पुढे आता अर्जुनने कोणताही पर्याय ठेवलेला नसतो. अगदी गोड बोलून प्रेमाने आणि हे सगळं करून सायली काही मानत नाही म्हटल्यावरती अर्जुनने जो पवित्रा घेतलेला असतो धाक धपटशाहीचा हा पवित्रा वापरत आता अर्जुनने सायलीकडून आपलं प्रेम तर कबूल करून घेतलंय आणि तडक तिला घेऊन पनवेलला चाललेला आहे. सायलीकडे कोणता पर्यायच नसतो. सायलीला पनवेलला जायचंच असतं. आता कुसुम आणि सायलीला पनवेलला येऊन सांगून संगीताला निरोप घेऊन अर्जुन तिकडून निघालेला आहे. आता मात्र अर्जुनने काहीही झालं तरी कुणालाही न जुमानता सायलीला पनवेलमध्ये आणलेलं आहे. ज्या वेळेला मधुभाऊंना ही गोष्ट कळणार तेव्हा तर गोंधळ होणार. पण आता अर्जुन सायलीला घेऊन सुभेदारांच्या घरी ज्या वेळेला पुन्हा परत येणार त्यावेळेला नक्की काय घडणार? सुभेदारांच्या घरामधल्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच हा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहे.